ऐका ना, असे म्हणत स्वानंदीने कोकणच्या मातीचा वारसा, प्रथा, परंपरेची शिदोरी लोकांच्या घराघरात पोहोचवली. 19 एप्रिलला स्वानंदीने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी आणि विक्रांत यांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. स्वानंदीने विक्रांत रामदास बद्रिके यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विक्रांत रामदास बद्रके हे नाट्य दिग्दर्शक, लेखक तसेच एक लोकप्रिय अभिनेते आहेत. लग्नाचे काही खास क्षण स्वानंदीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र या लग्नामध्ये स्वानंदीने केलेल्या एका गोष्टीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. स्वानंदीने कोकणात तिच्या गावी एका मंदिरात अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. केळीच्या पानांनी मंदिर अगदी छान सजवलं होतं. कागदी पताका आणि फुलांचे हार अशा पद्धतीने स्वानंदीच्या लग्नाचा थाट झाला होता. स्वानंदीने अगदी पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडी नेसली होती. तिच्या साधेपणाचं अगदी भरभरून कौतुक होताना दिसत आहे. गडद हिरव्या रंगाची जरीच्या काठाची साडी आणि पांढरा कुर्ता आणि धोतर आणि गळ्यात फुलांच्या माळा ही त्या दोघांची वेशभूषा होती. याच कारणामुळे आणि साधेपणामुळे स्वानंदीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या लग्नात कुठेही अवास्तव खर्च दिसत नव्हता. अगदी साधेपणाने ही लग्नगाठ बांधली आहे. तिच्या स्वभावाला साजेल असाच विवाह सोहळा पार पडला आहे. त्यामुळेच तिच्या साधेपणाचं आणि मनमिळावू स्वभावाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. स्वानंदी आणि विक्रांत यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. तिचे चाहते तिला भरभरून आशीर्वाद देताना दिसत आहेत. तसेच काहींनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. स्वानंदीच्या आणि विक्रांतच्या याच फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. चाहते तिच्या या स्वभावाचं आणि तिच्या साधेपणाचं प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. स्वानंदीला पुढील आयुष्यासाठी चाहते भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. स्वानंदीच्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि तिच्या नवीन आयुष्याला चाहते भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.